दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। गणेशोत्सवामध्ये पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात। यामध्ये अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा समावेश असतो। बाप्पांच्या चरणी कुठलाही भेदभाव नसतो। मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली। यावेळी दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी या सर्व सदस्यांचा शाल घालून सन्मानही केला। ही अनोखी सेवा पाहून ट्रस्टच्या कार्याचं अनेकांनी कौतुक केलंय। यावेळी आलेल्या मंगलमुखी ट्रस्टच्या मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। जय गणेश। आम्ही मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आलेलो आहे। सगळं आमच्या किन्नर लोकांची आरती दरवर्षी होत असते आणि याही वर्षी पार पडली। बाप्पा सगळ्यांना सुखाचा ठेवो आणि गणपती बाप्पाच्या दयाने आमच्या किन्नर लोक पुण्याचे जेवढे आहे बाप्पाच्या दयाने त्यांना खूप आशीर्वाद राहू द्या आणि आमचे पुण्याचे पुणेवासी त्यांना त्यांच्यावर पण डोक्यावर आमच्या बाप्पाचा हात राहू द्या। नमस्कार, मी लाची पुणे कम्युनिटी रिप्रेझेंटेटिव्ह। सालाबार प्रमाणे याही वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांनी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट यांना हे आग्रहाची विनंती आणि हा सन्मान दरवर्षी देण्यात येतो। दुसरी गोष्ट अशी, गणपती चरणी आणि श्रींच्या चरणी ही प्रार्थना आहे की सर्वांना सुखाचं ठेव, समाधानाचं ठेव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट जे काही मोहीम राबवत आहेत, प्रत्येक लोकांना कॅन्सर पीडित झालं किंवा HIV ग्रस्त झालं किंबहुना कुठली छोटी मोठी मोहीम जी श्रीमंत दगडूशेठ हलवाई आपल्या लोकांसाठी चालवत आहेत, यासाठी आम्ही पण त्यांच्या पाठीशी उभे आहे। बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती आणि त्यांची साथ अशीच आम्हाला सदैव लाभत राहावं ही श्रींच्या चरणी प्रार्थना। या बातमीचं संकलन केलंय आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।